नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर करंट अफेअरचे आजचे प्रश्न आपण इथे डिस्कस करूया। तर पहिला प्रश्न जो दिलेला आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग। तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही 26 एप्रिल 1994 मध्ये झालेली होती। तर मी हा प्रश्न इथे का बरं घेतला आहे, कारण 2024 मध्ये या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 30 वर्ष पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला यावरती शुअरली प्रश्न येणार आहे। याचं मी कारण सांगतो, कारण तुम्हाला माहित असेल 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती ही 1993 मध्ये लागू झालेली होती। ओके, 73वी घटनादुरुस्ती लागू झाली होती 24 एप्रिलला आणि लक्षात घ्या 74वी घटनादुरुस्ती लागू झाली होती 1 जूनला। तेव्हा परीक्षेमध्ये 73वी आणि 74व्या घटनादुरुस्तीवर 2023 मध्ये खूप सारे प्रश्न आले होते, कारण 30 वर्ष पूर्ण झाले होते। तर आता जो राज्य निवडणूक आयोग आहे, जो की 243 के नुसार स्थापन केला जातो 73व्या घटनादुरुस्तीनुसार। ओके, आणि जर तुम्हाला विचारलं की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणत्या कलमानुसार पार पडतात 243 के, तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 243 ZA नुसार पार पडतात आणि 243 के हे कलम 73वी घटनादुरुस्तीने टाकण्यात आली होती, तर 243 ZA ही 74व्या घटनादुरुस्तीने कलम टाकण्यात आलेली होती। हा एवढा फरक लक्षात घ्या। ओके, आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही 26 एप्रिल 1994 ची आहे, म्हणजेच आता 2024 मध्ये या घटनेला 30 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। मग एक मायक्रो पॉइंट मी तुम्हाला इथे सांगतो मित्रांनो, की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त जे असतात त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात, मात्र बडतर्फी राष्ट्रपती करते। हा एक पॉइंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। म्हणजे कसं, तर आपल्या इथे MPSC आहे, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग। आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ हे झालेले आहे। तर बघा मित्रांनो, त्यांची जी नियुक्ती केली ते राज्यपालांनी केलेली आहे आणि बघा जे MPSCचे अध्यक्ष सदस्य असतात त्यांची बडतर्फी राष्ट्रपती करतात। म्हणजे महाराष्ट्र निवडणूक आयोगासारखीच तुम्हाला नियुक्ती आणि बडतर्फी लक्षात ठेवायची आहे MPSCची। ओके, हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला। ओके, कारण या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगावर आपल्याला आता 100% प्रश्न येण्याचे काय आहे, चान्सेस आहे। सो लक्षात असू द्या, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग 26 एप्रिल 1994 चा आहे। नियुक्ती राज्यपाल करतात आणि बडतर्फी राष्ट्रपती करतात। चला, 243 के नुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामधला के लक्षात ठेवा आणि कलम 243 ZA नुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडते। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते, तर तो घेतो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग। म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, त्यानंतर महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेते। मात्र विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग घेत नाही। तर ह्या निवडणुका कोण घेते, विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेतो। मग केंद्रीय निवडणूक आयोगाची कलम कोणती आहे, कलम 324 आणि भाग 15 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोग येतो मित्रांनो। ओके, सो लक्षात ठेवायचं आहे, जसं लोकसभा राज्यसभेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेतो, त्याच पद्धतीनं विधानसभा आणि विधान परिषदेच्या सुद्धा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेतो। म्हणजेच राज्य निवडणूक आयोगाचं फक्त एकच काम आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणे। ओके, आय होप की हा प्रश्न आता तुम्हाला चांगला समजलेला असेल। मग महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, थेट प्रश्न विचारला जाणार। तर लक्षात घ्या, देना चौधरी। दुसरे होते YL राजवाडे, तिसरे होते नंदलाल, एकूण मधल्या चौथ्या आणि पहिल्या महिला होत्या मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या महाराष्ट्राच्या नीला सत्यनारायण। मोस्ट IMP क्वेश्चन खरा। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त झाले होते JS सहारिया आणि आता सध्या आहे मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त ते आहे UPS मदान। तर या पद्धतीनं हे सर्व मी क्रमानं तुम्हाला इथे कव्हर करून दिलेले आहे, व्यवस्थित ते पाठ करा। मात्र पहिले पाठ असू द्या, कारण तुम्हाला माहित आहे हा आयोग 1994 चा आहे आणि 2024 मध्ये याला 30 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे तुम्हाला पहिले पण मुख्य निवडणूक आयुक्त विचारू शकते। जसं आपला केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे कलम 324 नुसार त्याचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते, पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त VS रमादेवी होत्या। ओके, त्या पद्धतीनं तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे जर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त विचारले तर उत्तर घ्यायचं आहे देना चौधरी आणि सध्याचे कोण आहे UPS मदान। तर या पद्धतीने क्लिअरिटी ठेवायची अभ्यासामध्ये। चला, 2024 मध्ये 18वी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे, तर 2024 मध्येच 15वी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सुद्धा पार पडणार आहे आणि ह्या दोन्ही निवडणुका कोण घेणार, केंद्रीय निवडणूक आयोग। कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते। ओके, सो दोन्ही पॉइंट लक्षात ठेवा। आता एक पॉइंट मी एक्स्ट्रा कव्हर करून दिलेला आहे, केंद्रीय महिला आयोग कायदा जो आहे तो 1990 चा आहे आणि या कायद्यानुसार 1992 मध्ये केंद्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला होता। मग केंद्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या, त्यांचं नाव आहे जयंती पटनायक।
लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, जयंती पटनाईक ह्या पहिल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. आता सध्या कोण आहे तर त्या आहे रेखा शर्मा. आणि मग बघा, या केंद्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर 1993 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री होते शरदचंद्र पवार. तर यांच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आलेली होती 1993 मध्ये. सो हे तिन्ही पॉईंट आता व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस फोर्स जे आहे मित्रांनो, आपलं पोलीस दल, हे 2 जानेवारी 1961ला स्थापन करण्यात आलं होतं. याला रेझिंग डे म्हटलं जाते. म्हणजे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 मध्ये झाली होती. आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. त्यानंतर चिन्ह आहे चांदणीच्या आत पंजा, हे तुम्हाला माहीत आहे. हे महाराष्ट्र पोलीसचं चिन्ह आहे. गडद निळा रंग आहे. आणि पोलीस स्मृती दिवस हा 21 ऑक्टोबरला असतो. तर पोलीस ध्वज दिवस हा 7 डिसेंबरला असतो, लक्षात असू द्या. आणि पोलीस हा विषय राज्यसूचीमध्ये येतो. चला पुढचा करंट अफेअरचा प्रश्न डिस्कस करूया. मृत्यूदंडाची शिक्षा जेलमध्ये रूपांतरित करणारा देश कोणता ठरलेला आहे? कतार. ठीक आहे, लक्षात घ्या. कतारमध्ये आपले 8 नौदल अधिकारी अडकलेले होते, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्या संबंधित हे पॉईंट आहे, लक्षात असू द्या. इंटरनॅशनल कोर्टचं मुख्यालय कुठं आहे तर बघा हेग या ठिकाणी आहे. आणि हेग हे कुठं आहे? नेदरलँडमध्ये आहे, लक्षात घ्या. सो इंटरनॅशनल कोर्टचं मुख्यालय कुठं आहे तर हेग, लक्षात ठेवायचं आहे, नेदरलँडमधलं ठिकाण. 2 जानेवारी 1881ला मग काय झालं? 2 जानेवारी 1881ला मराठा वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं, जे की इंग्रजी भाषेमध्ये होतं. आणि संपादक होते लोकमान्य टिळक. रविवारी प्रकाशित केलं जात होतं. तिथून 2 दिवसानं 4 जानेवारी 1881ला केसरी वृत्तपत्र सुरू झालं, जे की मराठी भाषेमध्ये होतं आणि मंगळवारी प्रकाशित होत होतं. आणि याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. मात्र मग गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यात आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा यामध्ये वादविवाद झाले. आणि म्हणून केसरीचा राजीनामा 1887 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी दिला होता. आणि मग गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये स्वतःचं वृत्तपत्र काढलं होतं, सुधारक. लक्षात असू द्या, कोणतं वृत्तपत्र? सुधारक. आणि मग सुधारकच्याही 2 आवृत्त्या होत्या. एक मराठी आवृत्ती होती ज्याचे संपादक होते स्वतः गोपाळ गणेश आगरकर, आणि इंग्रजी आवृत्तीचे सुधारक होते गोपाळकृष्ण गोखले. तर हे सर्व पॉईंट्स मित्रांनो तुम्ही व्यवस्थित काय करून घ्या, पाठ करून घ्या. कारण अलीकडेच 2 जानेवारी आणि 4 जानेवारी तारीख गेलेली आहे. त्या अनुषंगानं मी हा GK मधला पॉईंट कव्हर करून देत आहे. चला, पेट्रो कॅपिटल म्हणून कोणत्या राज्याने घोषणा केलेली आहे तर पेट्रो कॅपिटल म्हणून गुजरात या राज्याने घोषणा केलेली आहे. मग गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहे तर ते आहे भूपेंद्र पटेल. गुजरातचे राज्यपाल कोण आहे? आचार्य देवव्रत. लक्षात असू द्या. सो गुजरात लक्षात ठेवायचं आहे. मग मला सांगा, गुजरातला आपल्या महाराष्ट्राची सीमा लागलेली आहे का तर हो, गुजरातला महाराष्ट्राची सीमा लागलेली आहे. आणि गुजरातला आपल्या महाराष्ट्रातील 4 जिल्हे लागलेले आहे. याच्यामध्ये एक लागलेला आहे पालघर, लक्षात असू द्या, पालघरची सीमा लागली आहे. त्यानंतर नंदुरबार आहे, ओके. त्यानंतर धुळे आहे, ओके. आणि त्यानंतर आहे नाशिक. असे 4 जिल्हे जे आहे लक्षात घ्या, हे गुजरातला लागलेले आहे आपल्या महाराष्ट्रातले. MP ला 8 लागले आहे आणि कर्नाटकला 7 जिल्हे आपल्या महाराष्ट्रातील लागलेले आहे, लक्षात असू द्या. सर्वात मोठा स्टील उत्पादक देश कोणता आहे जगातला तर तो आहे चीन. आणि सेकंड नंबर लागतो मित्रांनो आपला भारताचा. म्हणून तुम्हाला प्रश्न येऊ शकते की सर्वात मोठा स्टील उत्पादक पहिला देश चीन, तर भारताचा कितवा क्रमांक लागतो? 2रा क्रमांक लागतो, लक्षात असू द्या. आणि स्टील सिटी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला म्हटलं जाते तर जालना शहराला म्हटलं जाते. आणि तुम्हाला एक प्रश्न हा पण माहीत आहे की महाराष्ट्रामधील 29वी महानगरपालिका जालना ठरलेली आहे. 28वी महानगरपालिका इचलकरंजी होती, जी की कोल्हापूरमध्ये होती. सो हा पॉईंट लक्षात असू द्या. नंतर बघा, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की 12 जानेवारीला आपल्या इथे राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो, कारण या दिवशी स्वामी विवेकानंदजी यांचा जन्म झालेला होता. सो 12 जानेवारीला आपल्या इथं जेव्हा राष्ट्रीय युवा महोत्सव भरला जातो त्यासाठी शहर निवडलेलं आहे नाशिक, लक्षात असू द्या. सो महाराष्ट्रातील शहर आहे, त्यामुळे तुम्हाला यावरती प्रश्न येणे आहे. मग तुम्हाला माहीत आहे सर्वांना की कुंभमेळा नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीवर भरतो. भारतात 4 ठिकाणी कुंभमेळा भरतात, जसं की बघा इथे दिलेला आहे नाशिक गोदावरी, उज्जैनला शिप्रा नदीकाठी, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रयागराजला गंगा नदीकाठी आणि हरिद्वारला सुद्धा गंगा नदीकाठी. सो हे 4 ठिकाणं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. मग महाकुंभमेळा दर किती वर्षांनी भरतो तर महाकुंभमेळा दर 144 वर्षांनी भरत असतो, तर कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरत असतो. 12चा वर्ग लक्षात ठेवा, 144 सहज लक्षात राहते, ओके.
चला मग आता नाशिकचा उल्लेख आला तर आपल्याला माहित आहे सर्वांना की विदा सावरकर जे होते त्यांची कर्मभूमी एक प्रकारे नाशिक ही होती मित्रांनो. 1991ला राष्ट्रभक्त समूह स्थापन करण्यात आलं होतं. मग 1900ला मित्रमेळा संघटना आणि मग मित्रमेळाचं रूपांतरण अभिनव भारतमध्ये करण्यात आलेलं होतं. आणि अभिनव भारत ही संघटना यंग इटली या चळवळीवर आधारित होती. ओके, यंग इटली चळवळ कोण सुरू केली होती? जोसेफ मॅझिनी. आणि तुम्हाला माहित असेल की विदा सावरकर यांनी जोसेफ मॅझिनी यांचं चरित्र सुद्धा लिहिलेलं आहे. तर त्या संबंधित हा पॉईंट मी इथं कव्हर करून दिलेला आहे. यंग बंगाल चळवळ हे हेनरी लुईस आणि डेरिजिओ जे होते यांनी ही तयार केलेली होती. लक्षात असू द्या, यंग बंगाल चळवळ. पण यंग इटली म्हटलं तर जोसेफ मॅझिनी. यंग वृत्तपत्र हे कोणाचं होतं? यंग इंडिया. ओके सॉरी, इथं यंग इंडिया करा. यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणाचं होतं? तर हे वृत्तपत्र होतं महात्मा गांधी यांचं. आणि याच पद्धतीनं यंग इंडिया हे पुस्तक होतं लाला लजपतराय यांचं सुद्धा. ओके, सो दोन्ही पॉईंट लक्षात असू द्या. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, NPCI म्हणजे होते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने UPI पेमेंटची मर्यादा हे किती केलेली आहे? 1 लाख रुपयापर्यंत केलेली आहे. मग UPIचा फुल फॉर्म काय होते? मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपण आजचं लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.